शेतकऱ्यांसाठी 3 मोठ्या घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. शेतकरी बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत गाव स्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावातील महिला शेतकरी गटांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक यांनी या ठिकाणी केलेले आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या आहेत. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता, पशुधन हा ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांच्या उत्पादनाचा महत्त्वाचा आधार आहे. जनावरांच्या आजारामुळे, अपघातामुळे किंवा मृत्यूमुळे त्यांच्यावर अचानक मोठा आर्थिक भार पडतो. अशा संकटाच्या काळात पशुपालकांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पशुधनाला विमा संरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी शासनाने घेतलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.